मी भारताचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांचा टाईम घेतला आणि टाईम घेण्याकरता माझ्या मतदारसंघात 3 वर्षापासून रखडलेल्या कामाची मार्गी लावण्याकरता मी त्या ठिकाणी सोनखेडचे मौलाना, धनेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य, तिथले प्रथम नागरिक गंगाधर शिंदे यांच्या समक्ष मी त्यांना भेट घेतली आणि त्यांच्यासंग सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना मी दाखवलं पत्र. आम्ही ते फोटोमध्ये दाखवलं, पण अशी मागणी आमच्या दिवंगत खासदार साहेबाची होती, माझी मागणी होती आणि वारंवार नाही काय रखडलेले तिथले आम्हाला तिथले प्रोजेक्ट मॅनेजर ते काय काम करत नाही, उडवडीची करते आणि एकदम योग्य ती मागणी होती. त्यावेळेस गडकरी साहेबांनं सविस्तर आम्हाला चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो, याकरता आम्ही भेटले गेले. पण त्याच्या व्यतिरिक्त इथं प्रसारमाध्यमात माझ्या मतदारसंघात जनतेला या ठिकाणी वेगळी काहीतरी विरोधकांनी बातमी लावून भाजपमध्ये जाणार गडकरीला भेट घेतली आणि मी याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं. मी एक हे तुमच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार आहे. काही झाल्या असतील ती अफवा चुकीच्या असतील, मला पक्षश्रेष्ठीनं कशाही प्रकारचं काही म्हणले नाही. पक्षश्रेष्ठीनं मला खुलेआम कामाला सांगितलं आहे आणि त्याकरता मी कामाला लागलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुमार ही माझ्या विरोधात भाजपमध्ये जाणार ही बातमी येऊ नये, हे इथंच बंद करण्यात मी तुम्हाला माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघातला पक्षश्रेष्ठीला आणि विरोधकाला सांगालो की मी भाजपमध्ये येणार नाही. वारंवार तुमच्या संदर्भामध्ये अशा चर्चा का होतात? म्हणजे तुमचे विरोधक हे करतायत का पक्षाचेच काही तुमचे? नाही, विरोधक पक्षातले काय नाही, विरोधक. का करता तुम्ही? त्याचा हेतू काय असेल? आता विरोधकाचं कामच असतं. मतदारसंघ आमचा एकतर्फी येणार आहे. काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि ह्या ठिकाणी बघितलं असताना वसंतराव दादाला 18,000ची लीड आहे आणि ती लीड आहे आणि याच्या पुढेसुद्धा नाही का दक्षिणमध्ये असं आमची सगळ्याची मागणी आहे. रवींद्र चव्हाणला खासदारचं तिकीट द्यावं आणि ते सुद्धा ह्या ठिकाणी 18,000-25,000ची लीड घेऊन द्यायचं मी शब्द देतो. आणि विरोधकाला माहिती आहे दादा लोकसभेची लीड कशी कमी करणार, आमदारची लीड कमी करणार, त्याकरता माझं लक्ष वेगळं करणं, लोकांना काहीतरी दिशाभूल करणं हे काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हे खासदार साहेबांना पत्रसुद्धा दिलं होतं, गडकरीच्या साहेबांना लिहिलं होतं, आम्हाला टाईम घेऊन ते जायचं होतं. हे दोन्ही मागण्याचं पत्र होतं. पण अचानक हे असं दुःखद घटना झाल्यामुळं त्यांनी दिलेले शब्द हे जनतेची पूर्तता करायचं आम्ही तिघंही काम करायचं ठरलेलं आहे. त्या पोलिसांच्या ज्या पत्नी ज्यांनी आजपर्यंत इतकी वर्ष या पोलीस राजाची सेवा केलेली आहे. कॅमेरामॅन विक्रमसह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.